नमस्कार मंडळी, गुड आफ्टरनून. आणि आज आहे वीकेंड आणि वीकेंडचा आम्ही प्लॅन काय केलाय ते तुम्हाला लवकरच कळेल. पण आता आम्ही जस्ट वालूरमधून निघत आहोत आणि परभणीला जाणार आहोत. आणि परभणीला जाऊन पुढे तुमच्यासाठी सरप्राईज असेल जे आम्ही तुम्हाला सांगू. आणि दुसरी गोष्ट 10 मेला कोणता काय नाव अक्षय पिक्चरचं याचा हॉलिवूडचा आपला किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द ॲपीज 10 मेला रिलीज झालाय. याच्या आधी 3 पार्ट येऊन गेलेत ॲपीजचे. राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द ॲपीज, डाऊन ऑफ द प्लॅनेट ॲपीज, त्याच्यानंतर वॉर ऑफ द प्लॅनेट ऑफ द ॲपीज आणि आता चौथा जो आहे त्याचं नाव किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द ॲपीज आहे. आता तुम्हाला ॲपीज काय कळालं असन किंवा नसन. तुम्ही पहिला बघितलाय का भाग? नाही बघितलं. तू शुभम, अक्षय? आता हे बघा, हे किती भारी माणसं आहेत हे सगळे जण. यांनी पहिला कोणताच पार्ट बघितला आणि डायरेक्ट चौथा पार्ट बघायले. मी आता यांना काय करतो, प्रवासामध्ये आम्ही प्रवास करताना यांना मी रिकॅप दाखवतो मागच्या 3 चित्रपटांचा आणि ते बघून समजून घेण्याचा प्रयत्न करतील. चला तर मग. सकाळची कामे आटोपून आम्ही परभणीला दुपारी 2 वाजता जाण्याचा निर्णय घेतला. मानोत रोड मार्गे बोरगाव, पेडगाव आणि परभणी असा हा आमचा प्रवास होता. एकंदरीत 1 तास आम्हाला या प्रवासादरम्यान लागणार होते. यात आम्ही AC लावल्यामुळं शुभम भाऊला काल रात्री झोप नव्हती झाली आणि म्हणून त्यांनी गाडीमध्येच झोपण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही थांबलोय पेडगाववर आणि पेडगावमध्ये आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरतोय आणि थोड्याच वेळात आपण जाऊ आपल्या काय किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द ॲपीज हा चित्रपट बघायला. आणि फायनली वेळ होती आता सरप्राईज रिव्हील करण्याची. आम्ही आलो आहोत खास ओंकारेश्वरची मिसळ टेस्ट करण्यासाठी. फक्त 69 रुपयामध्ये या ठिकाणी आपल्याला चविष्ट मिसळ मिळते. ओंकारेश्वर मिसळची फेमस टॅगलाईन ती म्हणजे मिसळ खाल्ल्याचे समाधान फक्त इथेच मिळते. हे वाचून मनाला आनंद भेटतो. हे 2 भुक्कड आम्ही जेव्हा ओंकारेश्वर मिसळमध्ये बसलो होतो तर हे 2 जण अशी आतुरतेने वाट बघत होते. आणि जसंच मेनू कार्ड आलं, शुभम शेटनं मेनू कार्डवर काय त्यांनी हे काय केलं, कब्जा केला आणि सगळा मेनू बघत होते ते काय. मग मी पण जरासं काय केलं, थोडंसं मेनू कार्ड बघितलं आणि त्या बायाला म्हणलं तुमची जी फेमस मिसळ आहे ती फेमस मिसळ घेऊन या. हे इकडं स्वप्नील हरकळ हे बसले होते. बस आता आम्ही मिसळची ऑर्डर दिलेली आहे आणि वाट बघतोय मिसळ यायची. तोपर्यंत अक्षयला भाऊला माहीतच नव्हतं की आपल्या शुभम भाऊला मुलगी झाली म्हणून. तर आता इथं स्वप्नील हरकळ आणि अक्षय हे 2 जण शुभम भाऊला डिमांड करतात की म्हणतात आता आम्ही चित्रपट पाहून झाल्यावर जाताना पार्टी दे. तर याच्यावर शुभम भाऊचं काय म्हणणं आहे सांगा शुभम भाऊ. उद्या म्हणाले ते आश्वासन द्यायलेत आपल्याला. बघू आता. खोटे आश्वासन आहे. 2 पार्ट्या बाकी आहेत.
पंधरा मिनिटाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर ओंकारेश्वरची मिसळ थाळी आमच्या पुढ्यात येऊन मांडली. त्यामध्ये मिसळ तरी, पाव, कांदा, दही, कच्ची मटकी, लिंबू इत्यादी साहित्य समोर दिसत होते. आणि मग सुरू झाला आमचा ओंकारेश्वर मिसळ खाण्याचा प्रवास. अत्यंत चविष्ट अशी ही मिसळ खाऊन पोटाला तृप्ती मिळाली. खूप पूर्वी महाराष्ट्राच्या कोल्हापूर, पुणे व नाशिक भागात रब्बी हंगामात वाटाणा मटकी पिके मोठ्या प्रमाणावर घेत असत. प्रत्येकाच्या घरी उसळ बनवली जायची. ही उसळ म्हणजेच वाटाणा मटकी मसाला व बारीक चिरलेला कांदा घालून बनवली जाई. ही उसळ भाकरी किंवा दह्याबरोबर किंवा नुसतीच खात असत. नंतर काळाच्या ओघात यामध्ये पोहे, शेव, चिवडा, कोथिंबीर असे अनेक पदार्थ घालून या उसळीचे मिसळमध्ये रूपांतर झाले. आणि पुढे मिसळ हाच शब्द रूढ झाला. यानंतर मिसळच्या जोडीला पाव आला आणि मिसळ प्रचंड लोकप्रिय झाली. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिकची मिसळ आणि महाराष्ट्रात मिसळ लोकप्रिय झाली. तशीच ती आमच्या परभणीची ओंकारेश्वरची मिसळ सुद्धा आता फेमस होत आहे. चांगली आहे का? बरं. स्वप्नील भाऊ, तुम्ही टेस्ट केली? नंबर 1. आणि अशा प्रकारे मिसळीचा हा अध्याय संपून आम्ही प्रस्थान केले ते परभणीच्या मल्टिप्लेक्स अनुसया टॉकीजकडे. अनुसया टॉकीजमध्ये गेल्यानंतर आम्ही सर्वात प्रथम आमची गाडी पार्किंगला लावली आणि पार्किंगवाल्याला 20 रुपये दिले. त्यानंतर किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द ॲपीजचे पोस्टर पाहून आम्हाला त्या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. फोटो काढून आम्ही त्या ठिकाणी तिकीट काउंटरकडे प्रस्थान केले आणि प्रत्येकी 200 असे आमच्या चौघांचे एकूण 800 रुपयांची आम्ही गोल्ड तिकिटे 3 नंबर थिएटरची विकत घेतली आणि चित्रपट पाहण्यासाठी गेलो. येतोय का? हो, 3 नंबर येतोय का भैया? 3 नंबर. आम्ही जस्ट येऊन बसलोय. अजून 10 मिनिटं बाकी आहेत. तोपर्यंत थंड थंड लागते. एसी चालू आहे. शुभम भाऊ तर इथे बी घोरायचे. जिथं जाऊ तिथं झोपू हा त्यांचा काय प्रण नाही त्यांचा. जिथं जाऊ तिथं झोपू आणि झोपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जीवाचा एवढा आटापिटा करून आल्यानंतर कसा तरी एकदाचा पिक्चर सुरू झाला. किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द ॲपीज बघण्यासाठी आम्ही उत्सुक होतो आणि चित्रपट आता सुरू होत होता. तर या चौथ्या भागात मागील 3 भागांना धरून स्टोरी समोर चालू होते. सीझर या वानराच्या मृत्यूनंतर डायरेक्ट 300 वर्षानंतरच्या काळात ही स्टोरी आपल्याला घेऊन जाते. आता पृथ्वीवर ॲपीज म्हणजे वानरांचं राज्य आलंय आणि मनुष्य प्रजाती ही अल्पसंख्याक झाली असून जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. नोवा या गरुड वंशातील आदिवासी वानराच्या पाड्यावर मास्कधारी वानर हल्ला करून त्याच्या पित्याला मारतात आणि नोवा कसाबसा वाचतो आणि या मास्कधारी वानरांचा पाठलाग करतो. राका नावाचे प्रगतशील वानर जिथे सीझरचा इतिहास हा नोवाला सांगतो.
तिथे त्यांची भेट मनुष्यवंशातील मे नावाच्या मुलीशी होते, जिला पकडण्यासाठी प्रॉक्सिमस या वानराच्या राजाचे सैनिक येतात. इंटरव्हलमध्ये काही खावं म्हणून बाहेर येऊन बघतो तर मिसळ खाल्ल्यामुळे पोटात जागा नाही. मग आम्ही विचार केला काहीतरी थंड घ्यावं, परंतु या ठिकाणी कोणतेही कोल्ड पेय उपलब्ध नसल्यामुळे आम्ही तसेच माघारी परत येऊन परत चित्रपट बघायला बसलो. आता नोवा या मुलीचा बचाव करतो, परंतु नंतर या दोघांना कैद करून प्रॉक्सिमसच्या किल्ल्यात या दोघांना कैद केल्या जातं. नोवा इथे आल्यानंतर आपल्या गरुड पाड्याला सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आणि यशस्वी देखील होतो. यात ही मे नावाची मुलगी फार महत्त्वाकांक्षी असते. तिला मनुष्यांचं राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित करायचं असतं आणि त्याचसाठी ती नोवा सोबत आलेली असते. या ठिकाणी येऊन ती बंकरमध्ये घुसून एक सॅटेलाइट कनेक्टर चोरून नेते व ती एका खुफिया ठिकाणी असलेल्या बंकरमध्ये जाऊन तिच्या सहकाऱ्यांना ती देते. आता जस्ट मूवी संपलेला आहे आणि आता वापस निघायचं. वातावरण काय फायनल मित्रांनो, आता आपला प्रवास संपलेला आहे. चित्रपट बघून आम्ही आता एक लस्सीवर ताव मारला आणि आता सगळेजण आम्ही निघालो घरी आणि घरी जाऊन आम्ही जेवण करणार आहोत. तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.